मी वनिता शेमटकर कामोर्ली श्री सातेरी शिशुवाटिका येथे शिकवते। आम्ही जेव्हा शिशुवाटिकेत येते ना कम्प्युटरमध्ये आपण कधी संबंधित होतच नाही, पण अशा आपण कधी एक्सेल ॲडोब शॉप वगैरे असे काहीच कोर्स करायला जातात, पण अशा पद्धतीचा कोर्स आम्हाला खूप महत्त्वाचा असा वाटतो। आपल्याला नवीन नवीन काहीतरी शिकायला भेटतं। सर खूपच छान वर्ग झाले। नमस्कार, माझे नाव सौ अमृता उद्देश सातावळेकर। मी पेडणे येथे राहते आणि साई प्री प्रायमरी म्हणजे पूर्व प्राथमिक विद्यालय पराष्टे येथे मी शिशुवाटिकेचा अभ्यासक्रम विद्याभारतीचा शिकवते। पूर्व प्राथमिक आहे, परंतु मी विद्याभारतीचा अभ्यासक्रम शिकवते। या 2 दिवसाच्या वर्गात दीदीने पटकन मला सांगितलं म्हणजे की बाबा टेक्निकल काहीतरी मोबाईल आणि लॅपटॉप घेऊन यायचा। लॅपटॉप काय माझ्याकडे नाही, पण मोबाईल मधलं तरी कळायला हवं म्हणून मी 2 दिवसाच्या वर्गासाठी मी आले आणि खूप सुंदर वर्ग झाला। धन्यवाद सरांना आणि या दोघींना सुद्धा खूप धन्यवाद आम्हाला मदत केल्याबद्दल। नमस्कार, माझं नाव गायत्री गजानन सोमण। मी धारगडला लोकशिक्षण पूर्व प्राथमिक विभागामध्ये शिकवते। वर्ग एकदम दीदींसाठी जास्त चांगला झाला, कारण AI ChatGPT हे ॲप फक्त मोबाईलमध्ये फेसबुकला वगैरे फक्त असं साईडला एक गोल दिसतो, तो काय त्या माध्यमातून रोशन दीदीने हा वर्ग सगळ्यांसाठी आणि त्यातून आम्हाला खूप चांगलं काय प्रकारे शिकवलं। नियोजन इथंच केलं जायचं, आता काहीतरी आपण मोबाईलमध्ये नवीन करू शकतो हा कॉन्फिडन्स जरा आलाय। आता तो वापरण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि हे सगळं शिकवल्याबद्दल सरांचे पण धन्यवाद, दोन्ही दीदींचे धन्यवाद, रोशन दीदींचे। नमस्ते, माझं नाव सौ प्राची दिलीप शिंदेकर। मी दिवाळीच्या शिशुवाटिकेत शिकवते। इकडे आल्याचा आम्हाला खूप फायदा झालाय। ह्या वर्गाच्या निमित्ताने बरंच काही शिकायला मिळालं, त्याबद्दल मी सरांचे दीदीचे तुमच्या दोघा दीदींचे सरांनी सांगितल्याप्रमाणे खरंच हा वर्कशॉप आमच्यावरती लादला होता। आल्यानंतर असं वाटलं आम्ही एवढ्या उशिरा आलोय, आता आम्हाला काय कळणार नाही, पण ते बघितलं कळलं अरे हे आपण इझिली करू शकतो। उशिरा येऊन ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट केल्या होत्या, त्यामुळे जरासं काहीतरी नवीन शिकलो ह्याचा आम्हाला आनंद होतो आणि आम्ही हे वापरून जेवढं शक्य असेल तेवढं आमच्या शिशुवाटिकेत वापरून आम्ही ते करण्याचा प्रयत्न करणार। नमस्कार, मी सरस्वती शिशुवाटिका वाघाळीमधून आले। मी पहिल्यांदा जेव्हा वर्ग बिचोलीला झाला होता तेव्हा उत्तरा दीदीने सांगितले की वर्ग आहे आणि सराने पण सांगितलं होतं की वर्ग आहे, तुम्ही अटेंड करा, पण काही कारणास्तव आम्ही तिकडे गेलो नाही। दीदीने रोशन दीदीने सांगितले की इथे घेणार म्हणून आम्ही तिकडे गेलो नव्हतो। पण दुसऱ्या दिवशी जेव्हा उत्तरा दीदीने अटेंड केला आणि सांगितलं की दीदी खूप इम्पॉर्टंट वर्ग आहे, शिकायला भरपूर भेटणार, म्हटलं शिकायला भेटणार तर मला मुलांचं वर्ग वगैरे असतं त्यामुळे मला शक्य होत नव्हतं, तरी पण मी म्हटलं तुम्ही ऍडजस्ट करा, दोघी मुलींना शाळेत जातात त्यांना ऍडजस्ट करा म्हटलं आणि मी गाडी घेऊन बिचोलीला गेले। बिचोलीला गेली तर पहिलाच दिवस होता आणि एकदम सगळ्या शिक्षिका कचा आणि त्याचं मला काही समजत नव्हतं। एवढी मी मोबाईलमध्ये नॉर्मली काय आहे ते व्हॉट्सअप वगैरे असंच यूज करते, इतकं आत गेले नव्हते, पण ह्या वर्गाच्या माध्यमातून इतका आत गेलो आणि जे ऍप आम्हाला डॉक ऍप म्हणू नका बाकीचे ना ह्याचा उपयोग काय आहे तर ह्या वर्गाच्या माध्यमातून कळला आणि सराने खूप चांगलं मार्गदर्शन आणि दोन्ही दीदीने खूप चांगलं मार्गदर्शन केलं। ह्याच्यामुळे खूप गोष्टी या ऍपमधून कळल्या। माझं 2nd टाइम हा वर्ग आहे, 3 दिवस मी तिकडे अटेंड केलेला, 2nd टाइम आज मी रिलॅक्स झाले, काहीतरी मी शिकले इथे येऊन आणि 10 ऍक्टिव्हिटी मी बसून तिकडे सकाळी खाली बसलेल्या आणि इथे येऊन बसून ते 10 ऍक्टिव्हिटी पूर्ण केल्या आणि पण थोड्या केल्या, 2-3 राहिल्या आहे, ते पण आता मी जाण्याअगोदर करणार आहे। याचा मला खूप आनंद होतो। गेले पाठीमागचे पण ऍक्टिव्हिटी मी तितकं समजलं नव्हतं, पण पाठीमागच्या ऍक्टिव्हिटी सगळ्या पूर्ण केल्या, खाली व्हिडिओ माझे राहिलेत त्यामुळे मी सराला पाठवू शकले नाही। खूप धन्यवाद सर। असे वर्ग आणखीन पण झाले पाहिजे, कारण आमच्या सारखीला जे आत शिरत नाही त्यांना या निमित्ताने तरी कंपल्सरी म्हणून आत शिरता येईल असं वर्ग झाले पाहिजे। ह्या पुढे सर असे वर्ग आम्हाला चालेल घेतलेले। धन्यवाद रोशन दीदी, धन्यवाद दोन्ही दीदींना आणि धन्यवाद सरांना। नमस्कार, मी सुलक्षा सावंत जुळे शिशुवाटिका इथे शिकवते। सरांबरोबर बसले, त्यांनी थोडं एक्सप्लेन केलं आणि आज पुन्हा आले आणि तेव्हा एक्सप्लेन करत होते ना, खरंच मला आनंद झाला की असं वाटलं की आज झाले परफेक्ट। शेवटी मग खूपच आनंद झाला मला।
थँक्यू सर, खूपच आनंद झाला. नमस्कार, मी सौ श्रीषा सखाराम महाले श्री सातेरी केळबा शिशुवाटिकेत शिकवते. म्हणजे मी आणि स्मिता दिदी वगैरे बरोबर यायचं होतं. काहीतरी नवीन काहीतरी शिकायचंय म्हणून अभ्यासाच्या दृष्टीने एवढं काही शिकायला अपेक्षित नव्हतं, पण सरांच्या शिकवण्याने आणि बाकीच्यांच्या हेल्पमुळे मला खूप काही आणखी काही नवीन काहीतरी शिकायला मिळालं. तुम्हा दोघी दिदींना आणि सरांना खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी साधना नाईक अस्लोड हेडगेवारमध्ये शिकवते. हल्लीच लागले विद्याभारतीचा कोर्स केलेला. कुठच्याही आम्ही 2 तासाच्या शिबिराला गेलो तर आम्ही तिथे 1,500 भरतो आणि शिकतो काय ते आपल्याला माहित आहे. हे शिबिर खूपच एन्जॉय केलं आणि आपण काय शिकतो, आपण एक विद्यार्थी म्हणून शिकतो, पण शिकवणाऱ्याची तशी वृत्ती असायला पाहिजे. हा सर, तुमच्यामुळे हे शिबिर मला म्हणजे नवीन काहीतरी खूप शिकायचं असेल तर आम्ही नक्कीच येऊ सर. धन्यवाद तुम्हाला, धन्यवाद दीदींना, धन्यवाद.